येवला तालुक्यात प्रथमच सायगाव येथील तरुण एकत्र श्रमदानातून घडत आहे आदर्श सायगाव। महिन्याचा तिसरा रविवार म्हणजे सायगावकरांसाठी श्रमदानाचा दिवस। आज पुन्हा एकदा सायगावच्या मातीने एक सुंदर इतिहास घडताना पाहिला। गावातील ज्येष्ठ, युवक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने स्मशानभूमी परिसरात एकत्र आले। विशेष म्हणजे सायगावचे तरुण भूमिपुत्र राजमुद्रा अकॅडमीमध्ये प्रवेश घेतलेल्या सुमारे 35 विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदानाची खरी संस्कृती अनुभवली। कोणी गवत काढत होते, कोणी तण उपटत होते, तर काही युवकांनी संपूर्ण परिसरात तणनाशकाची फवारणी केली। सर्वांनी मिळून एवढ्या वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केले की काही तासांतच संपूर्ण परिसराचे रूप पालटले। आजच्या दिवसाचे खरे मानकरी ठरले धनराज चव्हाण। अनेक वर्षांपासून नादुरुस्त असलेला स्मशानभूमीचा गेट त्यांनी एकही रुपया मोबदला न घेता स्वतःच्या श्रमातून वेल्डिंग करून दुरुस्त केला। तुटलेली बाकेही नव्याने तयार करून व्यवस्थित बसवण्यात आली। हा केवळ दुरुस्तीचा नव्हे तर समाजसेवेचा आदर्श होता। संपूर्ण परिसर स्वच्छ करून नेटके करण्यात आला। विविध फुलझाडांची लागवड करण्यात आली, तसेच 100 झेंडूची रोपे लावून परिसर अधिक सुंदर करण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला। याच वेळी राजेंद्र बारे सर यांच्या परिवाराने त्यांचे वडील स्वर्गीय भागीनाथ बाबा बारे यांच्या पवित्र स्मरणार्थ स्मशानभूमी परिसरात 3 वडाची झाडे लावून त्यांना जिवंत श्रद्धांजली अर्पण केली। हा उपक्रम प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला। काम करताना अशोक कुळधर साहेब यांच्या हातात काच घुसून रक्तस्राव झाला, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरची गावासाठी काम करण्याची जिद्द कमी झाली नाही। अशा समर्पित वृत्तीला मनापासून सलाम। या उपक्रमात संजय मिस्त्री, बाबासाहेब मुळे, शरद सोनवणे, तुकाराम साबळे, डॉक्टर बाबासाहेब खैरनार, प्रदीप दादा दारुंटे सर, दिनेश आप्पा खैरनार, शिवाजी भालेराव